नमस्कार, रेखास कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण 1 वर्ष टिकणारे लोणचे बनवणार आहोत। त्याची पूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये दिली आहे, तरी पण आपण व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे आपल्याला लोणचे कसे करायचे, कसे घालायचे त्याची सविस्तर माहिती मिळेल। तर सर्वात आधी आपण बाजारातून छान अशा कैऱ्या फोडून आणायच्या। बाजारातून कैऱ्या आणताना छोट्या कैऱ्या घ्यायच्या, म्हणजे त्या काय असतात त्या आंबट भरपूर असतात, आणि जेवढ्या आंबट तेवढं आपलं लोणचं खूप छान लागतं। तर तसल्या बारीक बारीक कैऱ्या निवडायच्या। तुमच्या इथं धुवून मिळत असतील तर धुवून कापायच्या, नसलं तर नुसत्या बारीक बारीक कट करून आणायच्या। तर अशा फोड्या करून आणलेल्या आहेत बाजारातून। त्याच्यात आपण 2 चमचे हळद टाकून घेणार आहे आणि 2 ते 3 चमचे मीठ टाकणार आहे। घरी आणल्यावर कैऱ्या नाही धुवायच्या, मग तुमचं कैरीचं लोणचं टिकणारच नाही। हळद मीठ टाकून झाले, आता त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। छान असं हळदीचं आणि मिठाचं कोटिंग झालं पाहिजे। तर भिजवतं असे हळद मीठ लावायला मोठंच भांडं घ्यायचं। आता सर्व आपण फोड्यांना हळद मीठ व्यवस्थित चोळून घेणार आहे। मी एक मोठी कढई घेतलेली आहे आणि त्याला झाकण असल्यामुळे त्याच्यावर झाकण ठेवून असं वर खाली करून घेत आहे। तर छान असं कोटिंग झालेलं आहे, बघू शकता हळद मिठाचं। आता आपण त्याला असंच झाकून ठेवणार आहे। तर किती छान कोटिंग झालेलं आहे। सर्व फोड्यांना छान असं मीठ आणि हळद लागलेलं आहे। आता आपण असंच रात्रभर त्याला सोडून देऊ। दुसऱ्या दिवशी सकाळी बघू शकता हळद मीठ लावल्यामुळे किती पाणी सुटलं आहे। आता त्याच पाण्यामध्ये आपण कैरी अशी धुवून घ्यायची, त्याच्यावर काय असेल घाण ती काढून टाकायची। कुईला असं पापुद्रा असतो ना, तो पण काढून टाकायचा। तो जर नाही काढला तर आपलं लोणचं लवकर खराब होतं। तर सर्व आपण कैरी अशी धुवून पंख्याखाली वाळत घालायची। कैरीमध्ये काही सुद्धा घाण ठेवायची नाही, एकदम स्वच्छ काढायची आणि हळदीच्याच पाण्यातनं काढायची। तर बघू शकता कसं निघतंय। तर सर्व कैऱ्या आपण पंख्याखाली सुकवून घेणार आहे। मी 2 किलो कैरीचं लोणचं घालत आहे, त्या हिशोबानेच आपण मसाला सुद्धा घेणार आहे। तर तुम्हाला मसाला बघायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन किती काय मसाला घेतलेला आहे तो तुम्ही बघू शकता। तर आपण सर्व फोडी अशाच वाळून घ्यायचे आहेत आणि एकच दिवस ठेवायचं, जास्त दिवस आपण त्याला सुकवणार नाही। आता सकाळ सकाळी काढल्यात ना, तर संध्याकाळपर्यंत आपण त्याला असंच पाण्याच्या पंख्याखाली राहू द्यायचं आहे। तर एका दिवसात पंख्याखाली संध्याकाळपर्यंत छान अशा फोडी वाळतात। तर आपण फोडी वाळतात तोपर्यंत त्याचा मसाला बघून घेऊ। तर सर्व मसाला किती काय घेतला आहे ते तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन बघू शकता। तर मसाला करण्यासाठी आता आपण तेल घेतलेले, 1 वाटी मोहरीचं तेल घेतले। तेल छान धूर निघतोपर्यंत गरम करून घ्यायचं आहे। आता तेलाला थोडं गार होऊ द्यायचं, पूर्णपणे गार नाही करायचे, थोडंसंच गार करायचे। आता थोडं गार झालं की त्याच्यात आपण 2 मोठे चमचे हिंग टाकलेले आहेत। त्यातच आपण काळी मिरी, लवंग आणि दालचिनीचा तुकडा आहे तो टाकून घेऊ आणि लगेच त्याच्यावर झाकण ठेवायचं। आता थंड झाल्यावर झाकण काढून घेऊ आणि आपण त्याच्यात जी घेतलेलं आहे मेथीचा कुरिया, परत राईचा कुरिया, धण्याचा कुरिया, अशी बाजारामध्ये तुम्ही बोलला का नाही लोणच्याचा मसाला द्या तर सर्व देतात, सर्व मिळतो। पण रेडीमेड आणण्यापेक्षा ही सर्व आणून बनवायचं। तर मेथीचा कुरिया आपण थोडंसंच घेतलेला आहे, 50 ग्राम जेवढा, कारण 2 किलोचंच लोणचं आहे ना। आणि मीठ घ्यायचं अर्धी वाटी। आता सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ।
छान असं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. छान असं मिक्स करून घेतल्यानंतर आपण त्याच्यात लाल तिखट टाकणार आहे. म्हणजे थोडंसं तेल अजून थंड होईल. थोडंसं गरम आहे, त्याच टायमाला मसाला टाकला आहे. कारण आपण काही मसाले भाजून घेतलेले नाही आहेत, सर्व मसाले कच्चेच आहेत. आता छान व्यवस्थित मिक्स झालेले आणि तेलसुद्धा काही एवढं जास्त नाही घेतलं. लोणच्याला नंतर तेल वेगळं गरम करून थंड करून मग घालायचं आहे. आता फक्त मसाल्यापुरतं तेल गरम करून घेतलं होतं. आता आपण त्याच्यामध्ये लाल तिखट घेतलेले 1 वाटी, ते सुद्धा टाकून घेऊ. आता छान व्यवस्थित मसाला एकजीव करून घेऊ. छान मसाला एकजीव झाला का नाही, त्याच्यानंतर अर्धा ते 1 तास आपण मसाला असाच मुरत ठेवायचा. लगेच आपण लोणच्याला लावणार नाही. अर्धा 1 तास छान मुरलं का नाही, नंतरच लोणच्याच्या फोडींना मसाला लावायचा आहे. तर छान मसाला व्यवस्थित मिक्स झाला आहे, सर्व एकजीव झालेला आहे चांगला. आता त्याला झाकून आपण अर्धा 1 तासासाठी ठेवून घेऊ. तोपर्यंत आपल्या लोणच्याच्या फोडी पण पंख्याखाली छान वाळतात. आता लोणच्याच्या फोडी पण छान वाळलेल्या आहेत. आता आपण जो मसाला रेडी करून ठेवला होता तो त्याच्यात घालणार आहे. त्याच्या आधी आपण अर्धी वाटी लसूण घेतलेला आहे, देशी लसूण आहे. तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातला तरी चालतं. तर लसूण घालून घेतलेला आहे. आता त्याच फोडींवर आपण जो मसाला टोपात रेडी करून ठेवला होता तो घालून घेऊ. आणि परफेक्ट मापा सकटच मसाला सांगितलेला आहे. तो मसाला किती काय घ्यायचा ते तुम्ही जाऊन बघू शकता. सर्व मसाला घालून घेऊ आणि व्यवस्थित छान असं लोणच्याला मिक्स करून घेऊ. फोडींला सर्व बाजूने सर्व मसाला चिकटला पाहिजे छान. तर सर्व एकजीव करून घेऊ. हात नाही लावायचा आपल्याला. चमच्याने किंवा मोठी कढई आहे तर त्याच्यावर झाकण ठेवून मग हलवून व्यवस्थित. आणि मसाला छान असा कोट झालेला आहे, बघू शकता कैऱ्यांना छान व्यवस्थित लागलेला आहे. छान व्यवस्थित मसाला कोट झालेला आहे. आता आपण त्याला थोडं साईडलाच ठेवूया. अर्धा 1 तासासाठी असंच मुरत राहून देऊ. तोपर्यंत आपण बरणी वाळवून घेतली होती. त्याच्यासाठी 1 दालचिनीचा तुकडा गॅसवर गरम करून घेतला होता, भाजून घेतला होता. आणि तो जळलेला तुकडा आपण त्याच्यावर थोडीशी हिंग टाकली आणि बरणी उलटी केलेली. आता त्याच बरणीमध्ये आपण लोणचं भरून घेणार आहे. छान असं त्याला हिंगाचा स्वाद येईल. आता स्मोकी तर हळूहळू सर्व लोणचं आपण बरणीमध्ये भरून घ्यायचंय. आणि लगेच लोणच्यामध्ये तेल नाही टाकणार आहे. छान असं लोणचं 1 दिवस तसंच ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी त्याच्यात तेल टाकायचं. जर तुम्हाला वेळ नसेल तर त्या दिवशी टाकलंही तरी चालतं. तर सर्व आता आपण बरणीमध्ये भरून घेऊ व्यवस्थित. हात नाही लावायचा, असंच चमच्याने भरायचं आहे. जरासुद्धा हाताचा वापर करायचा नाही, नाहीतर काय होईल, लोणचं टिकायचंच नाही. आणि असं केलं का नाही 1-2 वर्ष लोणचं टिकतं. आता सर्व मसाला छान असा बरणीमध्ये भरून रेडी झाला आहे. आता आपण दुसऱ्या दिवशी त्याच्यात तेल टाकणार आहोत. तर रेडी झालं आहे आपलं चटपटीत असं वर्षभर टिकणारं 2 किलो कैरीचं लोणचं. एकदा नक्की करून बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. धन्यवाद.